नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. बाबासाहेब आंबेडकरांनी मुस्लिमांना पाकिस्तानात पाठवायला पाहिजे होतं. आंबेडकरांच्या नावावर लोक राजकीय पोळ्या शेकतायत. RSSचे प्रांत संयोजक अटल पांडेंचं वादग्रस्त वक्तव्य. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून विधान परिषदेसाठी उमेदवारी जाहीर. राष्ट्रवादीकडून झिशान सिद्दीकींना उमेदवारी. विधान परिषद निवडणुकीत रंगत वाढणार. आमदार आदित्य ठाकरे, वंदना चव्हाण यांची पंकजा मुंडेंशी चर्चा. नदी प्रदूषणाच्या संदर्भात काही महत्त्वाच्या विषयावर संवाद. प्रदूषणाच्या मुद्द्यावर विस्तृत आणि सकारात्मक चर्चा झाल्याची पंकजा मुंडेंची माहिती. भोंदूबाबा अशोक खरातला आज 8व्या गुन्ह्यात न्यायालयात हजर करणार. ऑनलाईन पद्धतीनं व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे करण्यात येणार हजर. नाशिकच्या मालेगाव वनक्षेत्रात 30 कृत्रिम पाणवठ्यांची निर्मिती. 2000हून अधिक वन्य प्राण्यांची भागणार तहान. उन्हामुळे वन्य विभागाकडून उपाययोजना सुरू. नागपुरात RSS मुख्यालय आणि स्मृती मंदिराला रेडिएशनची धमकी. DSS नावाच्या संघटनेकडून पत्राद्वारे धमकीचा मेल. ATS NDRF कडून तपास सुरू. सोलापुरातील पेट्रोल पंपावर मद्यधुंद तरुणाचा राडा. तरुणाकडून महिला कर्मचाऱ्याला शिवीगाळ. महिला कर्मचाऱ्याच्या दिशेनं तरुणानं भिरकावली चप्पल. जळगावच्या पाचोऱ्यात फळ विक्रेत्याचा दुर्दैवी मृत्यू. आनंद भोई मृत फळ विक्रेत्याचं नाव. उष्माघातानं मृत्यू झाल्याचा संशय. परभणीतील तहसील कार्यालयात दुर्गंधी आणि अस्वच्छता. वरिष्ठ अधिकाऱ्यांचं प्रकरणाकडे दुर्लक्ष. तहसील कार्यालय की कचराकुंडी, नागरिकांचा सवाल. नाशिकच्या मिलिटरी हॉस्पिटलमध्ये 82 लाखांच्या औषधांची चोरी. मुंबईतून पाठवलेली 133 औषधांच्या बॉक्सची चोरी. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.